अण्णा हा सरकारचं डोकं फिरलंय वाटतंय. काय झालं सरपंच एवढं सरकारवर चिडायला? मला याचं काय कळत नाही. उठलं सुटलं की काय बी निर्णय घेतंय आणि रिकाम होत आहे. अण्णा सरकारनं निर्णय घेतलाय जिल्हा परिषद शाळा बंद पाडायचा. सरपंच, आपल्या मराठी शाळा जर प्राथमिक बंद पडल्या तर आपल्या गोरगरिबाच्या लेकराचं कसं होणार? तर ती शाळा बंद न पडण्यासाठी आपण गावकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. आंदोलन करून कलेक्टरला निवेदन दिलं पाहिजे, महाराष्ट्र सरकारला निवेदन दिलं पाहिजे आणि त्या शाळेची मराठी शाळेची अवस्था चालू ठेवण्याची करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सरपंच, आपल्याला जिल्हा परिषदेची शाळेला आपल्याला गरज आहे. गोरगरिबांनी कुठे शिकवायची आणि खाजगी शाळा आमच्यासारख्या शिकवायची ताकद नाही. पैसे कुठून आणायचे त्यांना? बरोबर आहे मामा, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. हां, तर आपल्याला ही जिल्हा परिषद शाळा पाहिजे. करू आपण हा. काहीतरी करू सगळे मिळून. जेणेकरून सगळे तुमच्यावर अवलंबून आहे. हो. तुम्ही करायला पाहिजे. हो. आपण गाववाली सगळे मिळून काय करू, आपल्याच्याने होत आहे तेवढा प्रयत्न करू. शेवटी देवाच्या हातात, काय होईल ते होईल. जमतं. हां होय सरपंच, आपल्या मागं महादेव बी आहे आणि गावातली बी लोक आहेत ती, त्यामुळं आपलं काम यशस्वी होणारच. आपण सगळी गाववाले मिळून प्रयत्न करू. सगळी गाववाले मिळून प्रयत्न करूच. 100% करू. त्याचं समाधान करू सगळ्या गाववाल्याचं. हो. सरपंच, मी काय करतो, दौंडी द्यायला होतो गावात. म्हणजे गावातले सगळे लोक बोलून अजून मिटिंग करू आणि आपण तशा पद्धतीने निर्णय घेऊ त्याचा. हो अण्णा, सगळे मिळून प्रयत्न करू. अण्णा तुम्ही जर आता कोतवालाला दौंडी द्या सांगितली तर आपण काय करू, आता नर्सरीवर जाऊन आपण बसू. चला तात्या, हा आपण जिंकलो बरं का. हा अहो, काय झालं ते तर सांगा गावडे साहेब. आपलं आता सपन पूर्ण झालं बघा. हा कशाच आहे? अहो, जिल्हा परिषद शाळा बंद पडल्यात जमात. काय आपली शाळा एकच नंबर काय बोलतो साहेब? आणि मग अहो, हे ऐकून मला लय आनंद झाला बा. लय भारी झालं. हे एकच नंबर. मला तर लय भारी वाटतंय राव. वाटतंय कोणाला तर जाऊन मिठीच मारावी हा. आणि त्या सरपंचाला म्हणावं आता वाचव शाळा. कसं होतंय बघू. साहेब, आधी त्या दोघांना फोन लावा. त्या दोघांची पडलेली तोंड मला बघायची ती. लय आनंद झालाय मला. आणि मला बी त्यांची पडलेली फोटो बघायचे दिवा. लावा भारी झालं बघा. लावा फोन लावा. तात्या, हा थांबा आता बायकोलाच फोन लावतो. लावा. ए सुमन, काहीतरी गोडधोड कर ग. लय मला आनंद झालाय आज. काय साहेब, सारखे गोड खाऊन खाऊन कटाल. एखादं बोकाड बिकाड कापा की हाणू की सुक्या. अहो, लय मोठी जंगी पार्टी देतो. अख्खं गाव लोळलं पाहिजे आपल्या पार्टीत. आजच्या गावाचं जाऊन द्या. आधी त्या अण्णाला आणि सरपंचाला बोलवा. मग बघा कशी आग लागेल. राव, विसरलोच की. त्या आत्ता दोघाला फोन लावतो. लावा लवकर. कसलं ऊन पडतंय रावांना, मग काय लय पारा चाललाय. आहे का नाही? हा चला आता बसू. बस लावा इथंच. चला चला. बरं जरा नर्सरी आलो मग काय तर कसलं ऊन आहे अण्णा. जरा इथं गार बी वाटतंय. हा उचलला का नाही? नाही उचलून त्याला काय राहायचं नाही काय? गावड्याचा फोन आलाय. हॅलो. उचलला ग बसा तात्या आता. पिकरवर टाका पिकरवर. राम सरपंच. राम राहू द्या. फोन का केलाय ते सांगा अगोदर मला. का तुम्हाला काय फोन बिन करायचं नाही वय? तुम्ही आमच्या गावचं सरपंच आहे राव. गावडे साहेब, त्यांना आधी आनंदाची बातमी सांगा. अहो सरपंच, तुम्हाला नानाला माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्यायला फोन केला राव. तुमच्या बाजूला कुत्रं बोकल्यासारखा आवाज येतोय. त्याला सोडा मोकळं आणि त्याला गावचा गू खाऊन येऊ द्या. होय ना, मला कुत्रे म्हणाल सरपंच. आता सरपंचाला सोडणार नाही. सरपंच,
ते जाऊ द्या, पण तुम्ही किती वेळात येताय तेवढं सांगा बरं. गावड्या, तू कसा आहे हे मला माहिती आहे आणि अख्ख्या गावाला माहिती आहे. तू मला येड्यात काढ नको. तू काय कर, तुझं अख्खं घरदार माझ्या घरी जेवायला घेऊन ये. मला काय येडा समजला काय तू हिशोबात राहा, नाही तर तुझं काय खरं नाही बघ. काय सरपंच, कुठला विषय कुठं नेताय राव? तुम्ही तर आमचं नेतं आणि तुम्ही विकासमूर्ती आहे आपल्या गावचं. गावड्या, मला माहिती आहे तो फोन का केला आहे. तुला आता लय उकड्या फुटत असतील, लय बरं वाटत असेल, पण हे ध्यानात ठेव, मी तुझं ही सपान पूर्ण होऊ देणार नाही हे लक्षात ठेव. गावडे साहेब जाऊ द्या, त्या दोघांना भूक नसेल. गावड्या, त्याला सांग मध्ये मध्ये लय भुकू नको. तुम्ही मलाच बोला, मी तुमचं काय वाकडं केलंय? अय तात्या, तू लय हवेत उडू नको. सरपंच ते जाऊ द्या, आता तुम्ही लवकर घरी या आणि शांतपणे जेवून जावा. अरे गावड्या, मला धमकी देतो काय? ठेव फोन. अरे फोन ठेव. गावडे साहेब, तुम्ही त्या सरपंचाची चांगली जिरेली. अहो आता असंच होणार आहे, आपण त्यांची चांगली जिरवणार आहे. बरं चला जेवायला जाऊ घरी चला आता. चला, मला बी लय भूक लागली. हानू गोडावता. चला. काय म्हणाला तो गावड्या? त्याला आपण सोडायचा नाही. मग काय आता अण्णा भांडणं करता काय? असं करायचं नाही, पण त्याचं सपान पूर्ण होऊन द्यायचं नाही. जर सपान पूर्ण झालं तर ते अख्खं गाव विकून खाईल. सरपंच आता शांत व्हा. बघा आपण जिल्हा परिषद शाळा कसा बंद पाडतोय ते. गावकरी बी आपल्या पाठीशी येतं. अण्णा, तुम्ही तर आता कोतवालाला दौंडी द्यायला सांगितली, तर आपण सगळे गावकरी मिळून एकत्र जमू, मीटिंग घेऊ आणि आपण सगळी मिळून विचार करून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. जमतंय. हां, चला मग आता. चला. चला.